जय शिवराय, जय भीम, जय लवजी. आत्ताच पर्वती मतदारसंघाच्या श्रीमती माधुरीताई सतीश मिसाळ यांचा राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाली. त्या 2007पासून ह्या नगरसेविका आहेत. 2009पासून ही आता त्यांची 4थी टर्म विधानसभेमध्ये आमदारमधून लागली आणि त्यांची राज्यमंत्रीमध्ये त्यांची निवड झाली. काही का असताना पण एक महिलेचा, जे आपले महाराष्ट्राचे अनाजीपंत आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब, यांनी एक महिलेचा आदर केलेला आहे, महिलेला मान सन्मान दिलेला आहे. ते आम्ही पर्वती मतदारसंघाचा एक मतदार म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतो की काही का होईना इतक्या वर्षात ह्या पर्वती विधानसभेला मंत्री नव्हता आणि त्यातल्या त्यात त्यांनी श्रीमती माधुरीताई सतीश मिसाळ यांना त्यांनी राज्यमंत्रीपद देऊन आमच्या पर्वती विधानसभातला मतदारांचा एक उंची वाढवलेली आहे. आम्ही जरी काँग्रेस पक्षाचे जरी असलो पण आम्हीसुद्धा एक मतदार आहोत आणि एक मतदार म्हणून, कारण काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव घेऊन चालतो आणि आम्हाला जे महाराष्ट्राचे अनाजीपंत आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खूप खूप आभार मानतो. आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने पर्वती विधानसभेला जे आपण मानाचं स्थान दिलं आहे आणि एक महिला म्हणून आपण जो श्रीमती माधुरीताई सतीश मिसाळ यांना आज आपण राज्यमंत्री केलं, त्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीने अनाजीपंत माननीय मुख्यमंत्री साहेब आपले खूप खूप आभार. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र. हे आपण लक्षात ठेवा. जरी आम्ही विरोधात असलो पण जिथे चूक तिथे चूक, जिथे बरोबर तिथे बरोबर, ही आमची काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं आहेत आणि ती ध्येय धोरणावरच आम्ही चालतो. कारण आमच्याकडं महात्मा गांधींचे, पंडित जवाहरलाल नेहरूंचे आणि इंदिरा गांधींचे, स्वर्गीय राजीव गांधींचे, राहुल गांधींचे, सोनिया गांधींचे आमच्याकडे विचार आहेत, त्यांची ध्येय धोरणं आहेत. हे लक्षात ठेवा. आम्ही सर्व धर्मभाव काँग्रेस पक्ष चालतो आणि चालत राहील आणि चालत राहणार. तो अखंड महासागर, हे लक्षात ठेवा. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.